बी रेडी स्टार्ट. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये सभागृहातील दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. मला खात्री आहे की राज्याचे भविष्यातील धोरण ठरवित असताना निश्चितच त्यांचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांच्या भाषणातील काही राजकीय भाग वगळला तर विधायक सूचनांचे स्वागतच केले पाहिजे. हे खरे आहे की विरोधी पक्ष म्हणून काही राजकीय भूमिका विरोधी पक्षाच्या सदस्यांना घ्यावी लागते. त्या भूमिकेतून सन्माननीय सदस्यांनी जे काही आक्षेप नोंदविले आहेत त्याबद्दल माझी हरकत नाही, परंतु या चर्चेतून महाराष्ट्राच्या हिताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने धोरणात्मक स्वरूपातील निर्णय घेण्याविषयी ज्या सूचना समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने निश्चितच शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सन्माननीय सदस्यांनी केले आहे व त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. परिच्छेद. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्हाला सर्वांना याची आठवण आहे की महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश महाराष्ट्रामध्ये आणला. त्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी विकासाचा रोडमॅप तयार करून राज्य कुठल्या दिशेने गेले पाहिजे, राज्याने प्रगतीच्या बाबतीत कोणते धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. त्या दृष्टीनेच गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाची भूमिका राहिलेली आहे. आजपर्यंत दिवंगत सर्वश्री मानोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, सुधाकरराव नाईक, बाबासाहेब भोसले, विलासराव देशमुख या नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे आणि त्याचबरोबर आदरणीय सर्वश्री शरदचंद्रजी पवार, शिवाजीराव पाटील निलंगेकर, मनोहर जोशी, नारायणजी राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याचे धोरण स्वीकारले गेले. याच सभागृहामधील सर्व सन्माननीय सदस्यांच्या सहकार्याने जे जे विचार महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संदर्भात व्यक्त केले त्या सर्वांचा आदर करून राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आज सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या हातात एक संधी आलेली आहे. राज्याच्या आणखी यशाच्या शिखरावर नेण्याच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. परिच्छेद. अध्यक्ष महोदय, गेल्या 50 वर्षामध्ये जनतेच्या आणि राज्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहेत हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे. रोजगार हमी योजना पहिल्यांदा आपल्या राज्यात सुरू झाली व नंतर ही योजना केंद्र शासनाने सर्व देशासाठी लागू केली. महिलांचे धोरण या राज्याने आखले आणि त्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाच्या बाबतीत महत्त्वाचे धोरण स्वीकारले गेले. एवढेच नव्हे तर राज्याने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती स्वीकारून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत भूमिका घेतली. या माध्यमातून जवळजवळ 2 लाख सहकारी संस्थांची स्थापना झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. अल्पसंख्याकांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आल्या. गेल्या 50 वर्षामध्ये ग्रामीण आणि नागरी स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव योजना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शासनाची भूमिका राहिलेली आहे. राज्यात गेल्या 25 वर्षापासून जो भाग अवर्षणग्रस्त आहे त्या बाबतीत शासनाने वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे 25,000 रुपयापर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त झाले आहे. राज्यात मान्यता देण्यात आलेल्या 164 औद्योगिक प्रकल्पांपैकी 51 प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे काम झाले आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यात अधिक उद्योग करण्याकरिता धोरणात्मक
ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने नवीन औद्योगिक धोरण आखले आहे. विशेष आर्थिक क्षेत्र परदेशी गुंतवणूक या माध्यमातून राज्याला फार मोठा फायदा झाला आहे व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. शासनाने राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे शासनाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी केलेल्या आहेत. स्टॉप.